Hello student. Next topic, conical pendulum. आता हा एक पेंडल, याला पेंडलला काय केले आपण, इथे एक स्मॉल हेवी बॉल कशाला केला, कनेक्टेड टू अ स्ट्रिंग. कोणती स्ट्रिंग आहे, कनेक्टेड फ्लेक्सिबल massless and inextensible string and supported to the fixed rigid. म्हणजे इथून ज्या वेळेस हा बॉल असा फिरेल त्यावेळेस होणाऱ्या मोशनला आपण पेंडुलम म्हणतो. व्हेरी सिंपल डेफिनेशन, अ स्मॉल हेवी बॉल आर कनेक्टेड टू द फ्लेक्सिबल massless and inextensible string and supported to the any rigid support. आता इथे रिजिड सपोर्ट म्हणजे काय की आपण जर ह्या बॉलला जर मोशन दिलं तर हा सपोर्ट खाली आला नाही, तो एकाच ठिकाणी राहिला पाहिजे, त्याला आपण काय म्हणतो, कनेक्टेड टू अ रिजिड सपोर्ट. इथे सिंपल हा पेंडल आहे. आता त्या पेंडलचे दोन टाइप्स आहेत, वन इज सिंपल पेंडुलम अँड अनदर इज कोनिकल पेंडुलम. तर सिंपल पेंडुलम आपण आपल्या नेक्स्ट चॅप्टर मध्ये पाहणार आहोत किंवा नेक्स्ट टॉपिक मध्ये. आता आपण काय पाहणार आहोत, कोनिकल पेंडुलम. कोनिकल पेंडुलम मीन्स सिंपल पेंडुलम. सिंपल पेंडुलम काय होतं की बॉल डिस्क्राइब बाय द वन पोझिशन टू अनदर, ज्याला आपण टू टू फ्रॉम, इथून प्रो इथपर्यंत जो तुमचा पेंडलची जी मोशन होते त्याला आपण काय म्हणतो, सिंपल पेंडुलम. तर कोनिकल पेंडुलम इज द मोशन ऑफ बॉल इन हॉरिझॉन्टल प्लेन. तुमच्या ह्या ज्या बॉलची जी मोशन आहे ती कशी होते, हॉरिझॉन्टली, and motion of string is conical. तुमची जी स्ट्रिंगची जी मोशन होणार आहे ती कोणच्या शेप मध्ये, म्हणजे which is the motion of ball describe horizontal circle and string describe the cone. म्हणजे तुमचे ह्या डायरेक्शन मध्ये जे सर्क्युलर मोशन होणार आहे त्याला आपण काय म्हणणार आहे, कोनिकल पेंडुलम. The simple draw the diagram which gives us such a motion. हा एक आपला रिजिड सपोर्ट आहे आणि त्या रिजिड सपोर्टला हा बॉल, आपण डेफिनेशन मध्ये काय म्हणतो, which a given a motion a ball describe horizontally. म्हणजे तुमचा बॉल ह्या मोशन मध्ये म्हणजे हॉरिझॉन्टल डायरेक्शन मध्ये काय करतोय, तो मोशन करतोय. इज द सिंपल डेफिनेशन, मोशन दॅट द बॉल डिस्क्राइब अ हॉरिझॉन्टल सर्कल अँड स्ट्रिंग. आता ह्या पॉइंट इथे किंवा इथे जर स्ट्रिंग अशी गोल फिरून आली तर स्ट्रिंग आपल्याला कशी दिसते, हा एक कोन दिसतोय की नाही, त्या कोनच्या वेळेस या इथे हा सेंटर तयार होतो सी, म्हणजे ह्या लेवलला तुमचा बॉल, म्हणजे ह्या हॉरिझॉन्टल लेवलला तुमचा बॉल काय होतोय, सर्क्युलर मोशन मध्ये फिरतोय. त्या ह्याला आपण काय म्हणतोय, कोनिकल पेंडुलम. हा रिजिड सपोर्ट आहे, तो रिजिड सपोर्ट कनेक्टेड flexible, massless and inextensible string divided to small ball. Conical pendulum म्हणजे काय म्हणतोय आपण, which ball gives the motion describe ball describe horizontally and string describe a cone. आता ह्या कंडिशनला सर्क्युलर मोशन मध्ये हा टुवर्ड द सेंटर आणि डाऊन, तर डाऊनवर्डला नेहमी काय असतं, वेट, म्हणजे वेट ऑफ बॉल. m इज द मास ऑफ बॉल, r इज द रेडियस ऑफ सर्क्युलर motion to horizontal circle and apply the tension
towards the rigid support is T0. तर ह्या वायर वरती टेन्शन अप्लाय होणार, म्हणजे ज्यावेळेस आपण हा बॉल घेतोय त्यावेळेस इथे आपण पाहू, आता ही जी वायर दिसते हिला खाली बॉल नाही, इथे टेन्शन आहे का तर नाही, पण इथे काय येतं ह्या वायरवरती टेन्शन येते की नाही, ज्यावेळेस हा सर्क्युलर मोशन मध्ये असा फिरेल त्यावेळेस ते टेन्शन कुठे अप्लाय होतंय, इथे अप्लाय होतंय. आता ह्याची इथून इथपर्यंत ही काय लेंथ आहे, पण ज्यावेळेस हा सर्कल मध्ये फिरेल त्यावेळेस त्याची हाईट ही वर जाते, म्हणजे इथे ही हाईट ऑफ सर्कल आणि ही लेंथ ऑफ स्ट्रिंग. वरती लेंथ आपण इकडे दाखवू या बाजूला, here is the length of string. म्हणजे जसं ह्याचं हॉरिझॉन्टल सर्कलचा एरिया वाढतोय तशी याची हाईट ही काय होत जाते वर जाते, जी डिपेंडेड बाय सर्कल, हॉरिझॉन्टल सर्कल अँड हाईट. लेंथ चेंज होणार आहे का पेंडलची, लेंथ ही तेवढीच राहणार आहे, लेंथ काय बदलणार नाही. त्याचबरोबर त्याचा इथे असलेला हा अँगल डिस्क्राइब बाय द इनिशियल पोझिशन टू सर्क्युलर पोझिशन. ही त्याची इनिशियल पोझिशन आहे आणि ही सर्कल पोझिशन, यांच्यामधला अँगल म्हणजेच काय तो इथे असलेला अँगल थीटा. आता हे जे टेन्शन आहे T0, हे टेन्शन T0 आपल्याला दोन कंपोनंट मध्ये सेपरेट होणार, कारण की त्या टेन्शनला बॅलन्स इकडे होतोय, वेटनी तर बॅलन्स केलेलं नाहीये, मग वेटला कुणी बॅलन्स केलंय, हे व्हर्टिकली अपवर्ड डायरेक्शन आणि हॉरिझॉन्टली डायरेक्शन. व्हर्टिकली अपवर्ड डायरेक्शनला अँगल पाहिजे, पुन्हा इथे थीटा आहे आणि हा अँगल, हे दोन्ही इंटरनली अपोजिट अँगल आहे जे सारखे असतात. मग ऍडजसंट साइडला असेल तर आपल्याकडे काय असतो cos थीटा आणि हॉरिझॉन्टल टुवर्ड्स द सेंटर कडे sin थीटा. म्हणजे तुमचे हे दोन कंपोनेंट काय होत आहेत सेपरेट होत आहेत, T0 cos theta and T0 sin theta by the equation. From first equation, m v square upon r or m r omega square is balanced by T0 sin theta. आता इथे आपण ओमेगा घेणार आहे, कारण हे जे सर्कल हे संपूर्ण सर्क्युलर म्हणजे अँग्युलर वेलोसिटीने आपण डिस्क्राइब करतो. इक्वेशन यूज करताना फक्त आपण r ओमेगा स्क्वेअर घेणार आहे. दुसरं इक्वेशन mg is equal to T0 cos theta. ह्याला म्हणू इक्वेशन फर्स्ट, हे झालं इक्वेशन सेकंड. m is the mass of ball, g is the acceleration due to gravity, T0 tension or force म्हणजे टेन्शन, दोघांचे युनिट हे न्यूटन. T is the tension applied upward direction of rigid support, तो rigid support करेल. Theta is the angle between initial position to horizontal circular motion. R is the radius of circle or circular motion. हे आपले सिंपल कन्सेप्ट आहे. ओमेगा इज angular velocity. पुन्हा सेम आपण जे ऍप्लिकेशन सर्क्युलर मोशन मध्ये केले तेच कन्सेप्ट करतोय. इक्वेशन फर्स्ट डिवाइडेड बाय इक्वेशन सेकंड, divided by equation second is therefore m r omega square divided by mg T0 sin theta divided by T0 cos theta. T0 cancel means applied tension cancel, mass cancel, is therefore r omega square upon g is equal to tan theta or omega square is equal to g tan theta divided by r. is the simple equation काय तयार होते आपलं ओमेगा स्क्वेअर म्हणजे अँग्युलर वेलोसिटी is equal to g tan theta divided by r for radius square root on both sides. Omega is equal to under root g tan theta divided by r.
आता याचे डिफरंट इक्वेशन तयार होतात. अँग्युलर व्हेलॉसिटी इज रिलेटेड टू द रेडियस अँड अँगल डिस्क्राइब्ड बाय द कोड. सेकंड, अँग्युलर व्हेलॉसिटी इज रिलेटेड टू द हाईट. तर जर आपल्याला रेडियस किंवा अँगल माहिती नसेल तर हाईट दिली असेल तर हाईटची पण आपल्याला रिलेशन फाइंड आउट करता आलं पाहिजे. देअरफॉर चला म्हणू आपण इक्वेशन नंबर 3, tan थीटा हा आपला तयार होतो राईट अँगल ट्रायंगल. रिजिड सपोर्ट C आणि इकडे असलेली आपली बॉबची पोझिशन A. OCA हा राईट अँगल ट्रायंगल tan थीटा opposite side divided by adjacent side means R divided by H. ती जर इथे पुट केली तर माझं सिंपल इक्वेशन येते ओमेगा इज इक्वल टू अंडर रूट G R divided by R into H. R get cancel. Omega is equal to G by H means angular velocity is equal to under root G by H for angular velocity conical pendulum is inversely proportional to the square root of height. जर acceleration due to gravity आपण constant consider केली तर ही कशावर डिपेंड्स आहे तुमच्या असलेल्या हाईट वर डिपेंड्स आहे. इथपर्यंत क्वेश्चन विचारला होता. दुसरा क्वेश्चन विचारला जातो तो म्हणजे टाइम पिरियड ऑफ कोनिकल पेंडुलम. टाइम पिरियड आणि टेन्शन दोघांचे सिम्बॉल सारखे आहेत म्हणून आपण टेन्शनला T0 कन्सिडर केले आणि टाइम पिरियडला T. आता आपल्याला टाइम पिरियड काढायचा तर आपल्याला टाइम पिरियडची डेफिनेशन माहिती असली पाहिजे. टाइम पिरियड आपण कुणाला म्हणतो की इथून समजा आपला बॉल सुरू झाला. टाइम टेकन बाय पार्टिकल टू कंप्लीट वन रिव्हॉल्यूशन म्हणजे इथून इथपर्यंत एक रिव्हॉल्यूशन किंवा एक सर्कल पूर्ण करणं. टू कंप्लीट वन सर्कल इज कॉल्ड ॲज टाइम पिरियड ऑफ कोनिकल पेंडुलम. मग टाइम पिरियडचं आणि अँग्युलर व्हेलॉसिटीचं आपण रिलेशन पाहिलेलं आहे. मग ते रिलेशन काय आहे? ओमेगा is equal to 2 pi divided by T. Means therefore T is equal to 2 pi divided by omega, angular velocity. Putting this equation number 3 here, equation number 4. Any one equation is put 3 or 4. First putting the equation number 3 T is equal to 2 pi divided by under G tan theta divided R means T is equal to 2 pi into under root R divided by G tan theta. Equation number 5. हे टाइम पिरियडचे इक्वेशन तयार झालं. टाइम पिरियडचे 3 इक्वेशन तयार होतात. जसे अँग्युलर व्हेलॉसिटीचे इथे आपण 1 आणि 2 अँग्युलर व्हेलॉसिटीचे सुद्धा 3 इक्वेशन तयार होतात. तसेच टाइम पिरियडचे सुद्धा 3 इक्वेशन तयार होतात. हे इक्वेशन रेडियस आणि अँगलने तयार झालं. दुसरं इक्वेशन पुटिंग द व्हॅल्यू ऑफ अंडर रूट G by H तर T is equal to 2 pi अंडर रूट ओमेगा डिनॉमिनेटरला होता म्हणजे त्याला रेसिप्रोकल केलं तर H by G. इक्वेशन नंबर 6 दिलेला आपण. हे झालं आपलं सेकंड इक्वेशन. याच्यामध्ये रिलेटेड टू द हाईट म्हणजे हाईट जसजशी वाढत जाईल तसं तुमचं असलेलं टाइम पिरियड सुद्धा काय होत जाणार आहे वाढत जाणार. इज द सिंपल इक्वेशन. किंवा इथे जर आपण पुट केले tan थीटाची व्हॅल्यू R डिवाइडेड बाय H तर तुमचा H हा वरती जाणार आहे. हाईट वाढत जाते म्हणजे इथली हाईट इज डिसाइड. T is equal to 2 pi under root H by G. आता थर्ड रिलेशन येते ते आपलं लेंथ. जर तुम्हाला लेंथ म्हणजे ही जर लेंथ असेल तर लेंथ आणि हाईटचं रिलेशन काय तर लेंथ हायपोटेन्यूसला येते, हाईट ही ऍडजस्टंट साइडला येते किंवा रेडियस घेतला तर ती अपोजिट साइडला येते. आपण हाईटचं रिलेशन घेऊ. देअरफॉर
cos theta is equal to h divided by l. H is equal to L cos theta, means t time period is equal to 2 pi under root L cos theta divided by g. म्हणजे तुमचं t टाइम पिरियडचं काय रिलेशन, t is equal to 2 pi under root L cos theta. असे आपले किती एक्झाम्पल फॉर्म्युले तयार झाले, 3 फॉर्म्युले तयार झाले टाइम पिरियड. एक रिलेटेड टू द रेडियस अँड अँगल, सेकंड is related to the height, and third is related to the length and angle. Use of the 3 simple equation. आता सेकंड विचारलं होतं टाइम पिरियड नंतर फ्रिक्वेन्सी ऑफ कोनिकल पेंडुलम. जर टाइम पिरियड आपल्याला फाइंड आउट करता आलं तर आपल्याला फ्रिक्वेन्सी सुद्धा फाइंड आउट करता येते, कारण की रिलेशन ऑफ टाइम पिरियड अँड फ्रिक्वेन्सी. फ्रिक्वेन्सी म्हणजे काय, द नंबर ऑफ रिव्हॉल्यूशन पर युनिट टाइम, आणि सिंपल रिलेशन n is equal to 1 upon t. फ्रिक्वेन्सीचं रिलेशन काय, n is equal to 1 upon t. इथे आपले जे इथे जे आपले 3 इक्वेशन, t is equal to 2 pi under root r divided by g tan theta, t is equal to 2 pi under root h by g, t is equal to 2 pi under root l cos theta. त्यांनाच रेसिप्रोकल केले तर आपल्याला फ्रिक्वेन्सी भेटेल 1 upon 2 pi under root g tan theta divided by r. Second 1 upon 2 pi under root g by h, and third 1 upon 2 pi under root g divided by l cos theta. आपल्याला 3 इक्वेशन भेटतात. जसे टाइम पिरियडचे 3 इक्वेशन, तेच 3 इक्वेशन आपल्याला फ्रिक्वेन्सी साठी भेटतात, फक्त ते रेसिप्रोकल मध्ये असतील. असे आपले एकूण 3 इक्वेशन तयार होतात. n is equal to 1 upon 2 pi g tan theta divided by r, or 1 upon 2 pi g under root g divided by h, or 1 upon 2 pi under root g divided by l cos theta. असे तुम्हाला 2 क्वेश्चन येतात. डिस्क्राइब टाइम पिरियड ऑफ कोनिकल पेंडुलम, किंवा डिराइव द डेरिवेशन ऑफ टाइम पिरियड ऑफ कोनिकल पेंडुलम, किंवा फाइंड द व्हॅल्यू ऑफ टाइम पिरियड ऑफ कोनिकल पेंडुलम. सेम क्वेश्चन फ्रिक्वेन्सी ऑफ कोनिकल पेंडुलम, आणि आपण ते दोन्ही रिलेशन काढले ते अँग्युलर व्हेलॉसिटीवर. आता ह्या इक्वेशन मध्ये आपण फक्त टाइम पिरियड काढले. एक्झाम्पल मध्ये तुम्हाला हे t0 फाइंड द टेन्शन, तुम्हाला याच्यावरती आपल्याला टेन्शन सुद्धा काढायचं असतं. आता अजून एक क्वेश्चन येतो तो म्हणजे टाइम पिरियड कशावर डिपेंडेंट्स आहे. तर टाइम पिरियड्स आर डिपेंडेंट बाय हे ज्या 3 व्हॅल्यू आहेत, मीन्स रेडियस ऑफ सर्क्युलर मोशन, अँगल डिस्क्राइब बाय द कोनिकल पेंडुलम, हाइट ऑफ पेंडुलम अँड लेंथ ऑफ पेंडुलम, और जी एक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. जिथे आपण कॉन्स्टंटच कन्सिडर करतो एक्झाम्पल सॉल्व करताना, आपण r, रेडियस, थीटा, हाइट आणि लेंथ ह्या तिघांच्या वरती आपलं टाइम पिरियड ऑफ कोनिकल पेंडुलम डिपेंडेंट्स. तर इंडिपेंडेंट कशावर, तर ह्याच्यावर स्मॉल m म्हणजेच मास ऑफ बॉल, म्हणजे तुमचा बॉल छोटा असेल किंवा मोठा असेल त्यांनी काही फरक पडणार नाही, त्यांनी तयार होणारा टाइम पिरियड हे सारखंच असेल. फक्त डिपेंडेंट कशावर, लेंथ, हाइट, थीटा अँड रेडियस. आता सेकंड एक विचारलं होतं फाइंड द टेन्शन. फाइंड द टेन्शन ऑफ स्ट्रिंग. तर ह्या स्ट्रिंग वरती टेन्शन किती अप्लाय होतं, कारण की जसं हे बदलत जाणार त्यानुसार टेन्शनचा हा अँगल बदलणार आहे. हा अँगल बदलला तर t cos थीटा बदलतो, t cos थीटा बदलला तर mg बदलणार. म्हणजे आपल्याला हे टेन्शन फाइंड आउट करायचं. तर टेन्शन फाइंड आउट करायचं सिंपल फॉर्म्युला आहे.
टेंशन ऑन स्ट्रिंग इन कोनिकल पेंडुलम TG. तर हे फाइंड करताना आपल्याला दोन इक्वेशन येतात, सिंपल इक्वेशन. फर्स्ट T0 cos theta is equal to mg means T0 is equal to mg divided by cos theta. जर मास दिला असेल आणि अँगल असेल त्यांनी करता येतं. किंवा दुसरं T0 is equal to mr omega square divided by sin theta. हे झालं सेकंड. या दोन याने आपल्याला टेन्शन फाइंड आउट करता येतं. आणि अजून एक तिसरं रिलेशन आहे, जर तुम्हाला हा अँगल दिलेला नसेल तर. जर अँगलच नसेल तर आपल्याला टेन्शन कसं फाइंड आउट करता येईल, त्यासाठी हेच दोन इक्वेशन आपण यूज करणार आहे. T0 cos theta is equal to mg, T0 sin theta is equal to mr omega square. ह्या दोन्ही इक्वेशनचा LHS आणि RHS चा स्क्वेअर करून जर ऍड केलं, बोथ फर्स्ट अँड सेकंड इक्वेशन आपले स्क्वेअर अँड ऍड, तर ह्याचा स्क्वेअर केला तर तो येतो T0 स्क्वेअर cos स्क्वेअर थीटा प्लस T0 स्क्वेअर sin स्क्वेअर थीटा इज इक्वल टू mg ब्रॅकेट स्क्वेअर प्लस mr ओमेगा स्क्वेअर ब्रॅकेट स्क्वेअर. बरोबर आहे. LHS चा स्क्वेअर केला, त्यामध्ये RHS चा स्क्वेअर ऍड केला, LHS च्या बाजू LHS ला, RHS च्या RHS. T0 स्क्वेअर सेपरेट काढला तर इन ब्रॅकेट cos स्क्वेअर थीटा प्लस sin स्क्वेअर थीटा इज इक्वल टू mg ब्रॅकेट स्क्वेअर प्लस mr ओमेगा स्क्वेअर ब्रॅकेट स्क्वेअर. आपलं सिंपल रिलेशन काय तयार होत आहे, तर T0 स्क्वेअर cos स्क्वेअर थीटा प्लस sin स्क्वेअर थीटा इज द ट्रिग्नोमेट्रिक फर्स्ट इक्वेशन. त्याचा आन्सर 1 येतं, म्हणजे तुमचा LHS ला राहिला T0 स्क्वेअर, RHS ला mg ब्रॅकेट स्क्वेअर प्लस mr आणि ओमेगा स्क्वेअरची आपण व्हॅल्यू फाइंड आउट केलेली आहे g डिवाइडेड बाय h. इथे आपण ओमेगा स्क्वेअरची व्हॅल्यू फाइंड आउट केली होती, ती इथे पुट करतो g डिवाइडेड बाय h ब्रॅकेट स्क्वेअर. म्हणजे mg इकडे mg जर सेपरेट काढले तर तयार काय होतं mg ब्रॅकेट स्क्वेअर इन ब्रॅकेट 1 प्लस r डिवाइडेड बाय h ब्रॅकेट स्क्वेअर. हे झालं आपलं सिंपल इक्वेशन. स्क्वेअर रूट ऑन बोथ साइड. LHS ला टेन्शन, RHS ला mg चं स्क्वेअर रूट निघालं, mg राहिलं. आता हे ऍडिशन विथ स्क्वेअर, त्याचं सेपरेट स्क्वेअर निघत नाही, ते रूट मध्ये जातं. अंडर रूट 1 प्लस r डिवाइडेड बाय h ब्रॅकेट स्क्वेअर. हे झालं आपलं टेन्शनचं इक्वेशन. T0 टेन्शन on string dependent by mass, radius and height. आणि इथे जे इक्वेशन होते इट इज डिपेंडेंट बाय मास अँड डिस्क्राइब अँगल. जर तुम्हाला अँगल दिला नसेल तर आपल्याला हा फॉर्म्युला अप्लाय करावा लागतो. हेच दोन इक्वेशन घेऊन आपण सॉल्व्ह केलंय. इथे आपण अँग्युलर वेलोसिटीची व्हॅल्यू पुट करून सोडवले. जर अँग्युलर वेलोसिटी दिली असेल इथे सिंपल इक्वेशन तयार होईल. T0 स्क्वेअर इज इक्वल टू mg स्क्वेअर प्लस mr ओमेगा स्क्वेअर ब्रॅकेट स्क्वेअर. असे सिंपल फॉर्म्युले तयार होतात. हा कोनिकल पेंडुलम हे सुद्धा हॉरिझॉन्टल सर्क्युलर मोशन, म्हणजे ऍप्लिकेशन ऑफ सर्क्युलर मोशन मध्ये जे आपण 3 ऍप्लिकेशन आणि 4 सगळ्यांचं रिलेशन एकसारखंच आहे. ओके, ठीक.